नमस्कार सर. नमस्कार. आपण सर युवक आणि करिअर याबद्दल आपण चर्चा करतोय. यापूर्वीच्या चर्चेमध्ये सर मेरिटोरियस करिअर आणि स्ट्रेनियस करिअरबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेलीच आहे. आता एक राहिलं की गायडेड करिअर, याबद्दलही आपण जर स्पष्टपणे बोललात तर ते सुद्धा बरं होईल सर. गायडेड अगदी की आपण यापूर्वी दोन प्रकारची करिअर पाहिली की मेरिटोरियस करिअर आणि स्ट्रेन्युअस करिअर, एफर्टफुल करिअर. मेरिटोरियस स्वयंसिद्ध झालेला आणि दुसरा झिरो टू हिरो, उशिरा जागा झालेला परंतु खडबडून जागा झालेला, पक्का जागा झालेला, असे दोन बघितले आपण. आता अशी मुलं आहेत, हुशार आहेत, पण ह्या पहिल्या दोन्ही टप्प्यावर अपयशी आहेत. याची कारणं तीच आहेत. उन्हाळक्या आहेत, दुर्लक्ष आहे, आळस आहे, नको इतका खेळकरपणा आहे, संगती आहे. याच्यामुळं मेरिटोरियस बनण्यापासून तो अपयशी झाला. त्यानंतर झिरो टू हिरोचं अवेकनिंग त्याचं झालं नाही. मिडवे अवेकनिंग व्हायला पाहिजे ते झालं नाही. रिअलायझेशन ते व्हायला पाहिजे ते झालं नाही. अरे मी अभ्यासात नाही, निदान वेगळं काहीतरी करून दाखवतो, असंही त्याला वाटलं नाही. आणि त्यामुळं आता अशा टप्प्यावर येतो. मग याच्यामध्ये कसं वय वाढत जातं, लग्नाचं वय येतं, अरे अजून हातनं काही झालेलं नाही आपल्या, अशी अनेक मोठी संख्या आहे. पण मग त्यातली काही अपवादात्मक पुन्हा सिद्ध होतात की तिथं या दोन अपयशानंतर त्याला रिअलायझेशन येतं की अरे आपण आयुष्यामध्ये काही केलेलं नाही, काही सिद्ध केलेलं नाही, काही अचीव्ह केलेलं नाही. आणि मग काहीतरी करायला पाहिजे असं वाटायला लागतं. पण एवढी वेळ मागे गेलेली असते, काळ मागे गेलेला असतो की त्या दरम्यान त्यानं आवश्यक माहिती त्याला घेतलेली नसते, अभ्यास केलेला नसतो, आवश्यक ज्ञान त्याच्याकडे नसतं, आवश्यक कौशल्य नसतं. माल न्यूट्रिशन त्याचं होतं, कुपोषण. त्या माहिती, ज्ञान आणि कौशल्यांच्या पातळीवर कुपोषण. काही करायचंच म्हणलं तर सोपं नाही. आता स्वतःच्या पातळीवर आपण करू शकत नाही याचं रिअलायझेशन होणं ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि ती ह्या तिसऱ्या टप्प्यात त्याची होते. असे काही विद्यार्थी, युवक की तिथं ते रिअलाइज होतं आणि आता बाबा काहीतरी करायला पाहिजे म्हणून तो सिद्ध होतो. आणि तो त्याला मात्र आता गरज असते एका चांगल्या गुरुची, ज्ञानी व्यक्तीची. आणि अशा व्यक्तीवर त्याची श्रद्धा असली पाहिजे. आणि मग हे सांगतील त्याप्रमाणे करणार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार जाणार. आणि मग तो एक ट्रॅक पकडला की त्या ट्रॅकमध्ये तो वेगानं कामाला लागतो. अशी अनेक उदाहरणं आहेत की उशिरा जागा झाला आणि मग त्यानं हा व्यवसाय काढला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतोय. फार मोठं नाही, पण सो कॉल्ड सक्सेसफुल ज्याला म्हणतात, की तथाकथित जे यशस्वी माणसं अवतीभोवती बघतो आपण, पैसा मिळवलेला आहे, घर बांधलेलं आहे, गाडी घेतलेली आहे, अशा पद्धतीनं तो यशस्वी होतो. हा तिसरा प्रकार म्हणजे हा गायडेड करिअरचा प्रकार. तरुणांनी मेरिटोरियस होता आलं नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नये. झिरो टू हिरो व्हावं, पण होता आलं नाही तरी शेवटचा पर्याय त्यांनी स्वीकारायला पाहिजे. पण आपलं करिअर हे यशस्वी आणि नेत्रदीपक केलं पाहिजे. आणि हा तिसरा प्रकार सगळ्या युवकांना आशा देणारा तिसरा प्रकार आहे. सर खरंच धन्यवाद सर. खूप चांगल्या रीतीनं आपण स्पष्ट केला. कारण गेल्या 3 चर्चेमध्ये आपण बघतोय सर की मेरिटोरियस करिअर असेल, त्यानंतरचं स्ट्रेनियस करिअर असेल, आणि नंबर 3चं की गायडेड करिअर. आपल्याला तिन्हीमध्ये यशस्वी होता येतंय. अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यक्त केला सर. आजच्या युवकांना खरं म्हणजे एक चांगलं त्यांना एक ज्ञान मिळालं किंवा मिळालं असेल असं वाटतंय सर. त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद सर.